नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते। यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। भल्या सरळ करण्याची माझ्या ताकद आहे असा इशारा शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना दिलाय। शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचं कौतुक केलं। ते म्हणाले, आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहिल्या, पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचं पारणं फिटत नाही। त्यांनी अमोल कोल्हे यांचे देखील आभार मानले। शरद पवार म्हणाले, माझी एक तक्रार आहे, सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो असं म्हणतात। तुम्ही माझं काय बघितलं अजून? मी काही म्हातारा झालो नाही। भल्या सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे। तुम्ही काही चिंता करू नका असा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिला। जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करू। यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व आपण मिळून करू। लवकरच नवा इतिहास घडवू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही, कांद्यासह शेतमालाला भाव नाही, कांद्याची निर्यात बंद केली, शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचं काम होतंय। मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहोत असं शरद पवार म्हणाले। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील धुरीणांची एक बैठक आमदारवली सराठी येथे बोलावली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका व्यक्त केली आहे। शिवाय सापडलेल्या 54 लाख नोंदीच्या आधारावर राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली। बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की आपलं आरक्षण ओबीसी कडे त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचंय, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय। त्यांचा आपल्याला 1 इंचही नकोय, परंतु आपलं ते का खात आहेत हा प्रश्न आहे। आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे, यात माघार नाही। धनगर आणि बंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्यानं यामध्ये त्यांचा काहीही प्रश्न नाहीये। मिळालेल्या कुणबी नोंदीच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे। राज्याच्या सगळ्यात मोठ्या कायदेतज्ञांनी आम्हाला लिहून दिले आणि सरकारनं ते मान्य केले। त्यांच्या शब्दावर सरकारनं आरक्षण देण्याची गरज आहे। जरांगे पाटील पुढे म्हणाले, जे सरकार कागदावर ठरलंय त्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, कारण हे शब्द तुमचे आणि तुमच्या तज्ञांचे आहेत। सरकार आरक्षण देईल यात मराठ्यांना शंका नाही, परंतु आपल्याला सावध राहायचंय। त्यामुळे आजची बैठक बोलावली आहे। या बैठकीच्या निमित्तानं सरकारला विनंती आहे की 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जास्तीचा वेळ मिळणार नाही। आतापर्यंत मराठ्यांचा 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या। अनेकांचं प्रमाणपत्र थांबल्याची माहिती आहे। नोंदी सापडलेल्या घरी तलाठ्यांना पाठवून त्यांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीआधीच जुन्या पेन्शनची मागणी लागून धरावी। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर यांनी असं भाष्य केले। प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की येत्या मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील आणि निवडणुकीची आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावर आपला परिणाम होणार, त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला मुद्दा लावून धरावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनेला केले। तर विदर्भात अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्ष कुठे दिसत नाही। विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचं दिसत आहे। नागपूर इथं 82 वेगवेगळी आंदोलनं झाली, केवळ कर्मचारी पेन्शनवर चर्चा झाली। आमदार खासदार यांच्या भानगडी काढणार म्हणून सांगितल्यावर थातूर मातूर चर्चा झाल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय। सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यांसाठी 18, 19 व 20 डिसेंबर रोजी या 3 दिवसासाठी बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतीसह राज्यातील 27,869 ग्रामपंचायतीचे 3 दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय सदरील संघटनांनी एकत्रित घेतलाय। सदरील 3 दिवस काम बंद आंदोलन करण्याबाबत सर्वच संवर्गाच्या राज्य संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री यांना निवेदन देऊन कळवण्यात आले। राज्यातील सर्वच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवणं, ग्रामपंचायत कराची वसुली परिणामकारक होण्याची या विषयावर ग्रामविकास विभागानं तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा। आमदार निधी प्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना निधी राज्य स्तरावरून देण्यात यावा।
ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचं थकीत मानधन तात्काळ अदा करावं व त्यात भरीव वाढ करण्यात यावी, विमा संरक्षण द्यावं, शासकीय कमिटीत स्थान असावं, टोल माफी मिळावी इत्यादी मागण्यांसाठी हा 3 दिवसाचा काम बंद संप पुकारण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार बैठक सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांनी 100% सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामविकास युनियन DNE 136 मराठवाडा विभागीय सचिव सखाराम काशीद, बीड जिल्हा अध्यक्ष मधुकर शेळके व जिल्हा सरचिटणीस अविनाश राठोड यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणारं वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचं वितरण सोहळा येत्या 13 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार आहेत. त्या दृष्टीनं नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजित करण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळ्याचं जोरदार तयारी सुरू असून तो नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास परिषदेचे मुख्य विश्वस्त MM देशमुख यांनी व्यक्त केला आहे. हे सोहळा येथे 2023 रोजी हा पुरस्कार नुकताच जाहीर झालाय. माहूर, माजलगाव, तेल्हारा, अंबरनाथ, आर्वी, 32 शिराळा, साक्री, शिरूर तालुका पत्रकार संघांना तसेच दक्षिण व उत्तर नगर जिल्ह्यांना हे पुरस्कार घोषित झालेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 13 जानेवारी 2024 रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. माहूर हे 3.5 शक्तीपीठापैकी आद्यपीठ आहे. येथे रेणुका मातेचं मंदिर असून ते हे तीर्थक्षेत्र देशभर प्रसिद्ध आहे. मुंबईहून किनवट पर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. किनवट येथून 1 तासात आपण माहूरला पोहोचू शकतो. पुणे येथून नांदेडसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नांदेड येथून रस्ता मार्गे पुढे माहूरला जाता येईल. नांदेड विदर्भातून यवतमाळ, वर्धा, अकोला आदी ठिकाणाहून माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे. नांदेडहून माहूरला जाण्यासाठी रस्ता मार्गे 2.5 ते 3 तास लागतात. माहूरचा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम परिषदेच्या परंपरेला साजेसा असाच होणार आहे. राज्यभरातून पत्रकार या कार्यक्रमासाठी येतील असंही देशमुख यांनी सांगितलंय. केंद्र व राज्य सरकारचं पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण कायद्यानं नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा मिळवण्यासंदर्भात हमी नसल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केलाय. कोरोना काळामधील शेतकऱ्यांच्या हक्काचा खरीप सन 2020 आणि रब्बी 2021 चा पीक विमा वाटप संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून PMFBY 2022 CR 62A11A केंद्र सरकारकडे आज तागायत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 4 वेळा पत्र व्यवहार करूनही पीक विमा कंपनीच्या दादागिरीपुढे दोन्ही सरकार हतबल झालं असून राज्य सरकारनं खासगी कंपन्या काळ्या यादीत टाकून तात्काळ अधिवेशनामध्ये विधेयक पारित करून केंद्र सरकारकडे या पीक विमा कंपन्या अकार्यक्षम आहेत असं अभिप्राय नोंदवून कार्यवाही करण्यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पीक विमा कंपनीनं कोरोना काळामध्ये वेगवेगळ्या अटी टाकून शेतकऱ्याला पीक विमा मिळवून न देण्यासाठी मोठं षडयंत्र रचून आजतागायत पीक विमा कंपन्या शेतकऱ्याचा पैसा वापरत आहेत. तरी पण केंद्र व राज्य सरकारकडून कंपनीवर कारवाई केली जात नाही. केंद्र व राज्य सरकारच्या NDRF व NDRF निकषाचं पालन खासगी पीक विमा कंपन्यांच्या करीत नसल्यामुळे काळ्या यादीत टाकून नियमानुसार कार्यवाही पीक विमा कंपन्यांवर काम काढून घेण्यासंदर्भात कार्यवाही करावी व त्रिमूर्ती सरकारनं बोगस खाते, बियाणं, कीटकनाशक कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी अशी मागणी ओबीसीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बचपन स्कूल मध्ये 22 डिसेंबर शुक्रवार रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून विविध मान्यवरांच्या हस्ते राजस्थानी स्पोदार स्कूल मध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शाळेचे सहसचिव धीरज बाहित यांनी केले. प्रत्येकाच्या जीवनातील सुरुवातीच्या काळामध्ये बालपणामध्ये आपला भक्कम पाया तयार करून स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थी टिकवण्यासाठी मनोरंजनात्मक शिक्षण, संस्कारक्षम शिक्षण,
व मानसशास्त्रीय गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी शिस्त लावण्यासाठी शिक्षकांचं महत्त्व नेहमीच अग्रभागी असतं। शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास बरोबरच दैनंदिन व्यवहारातील गोष्टी मुलांना नात्यातील सर्व नाते भाऊ बहीण आजी आजोबा मित्र मैत्रिणी आदी नातं जोपासताना येणाऱ्या समस्या आणि त्या नात्यातील घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी लागणारे संस्कार बचपन स्कूलमध्ये यावर्षी रिश्ते थीमच्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच अस्तित्व महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ स्वरूपाताई कुलकर्णी यांची उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमात शाळेतील 300हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून वेगवेगळ्या नृत्यापासून ते सूत्रसंचलन आभार प्रदर्शन चिमुकल्यांच्या अदाकारीतून सादर होणार आहे, अशी माहिती बचपन शाळेच्या प्राचार्या सौ दीपा वाहेती यांनी दिली आहे। राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बचपन स्कूलची लहान मुलांच्या प्राथमिक विद्यार्थ्यांचं जडणघडण संस्कारक्षम शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी 2015 पासून म्हणजेच गेल्या 9 वर्षापासून परेश शहरामध्ये कार्यरत आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अन्न त्याग आंदोलन केल्यानंतर सुरुवातीला 40 दिवस आणि नंतर 2 महिन्यांचा कालावधी सरकारने मागितला होता। तो कालावधी 24 डिसेंबर रोजी संपतोय। या 40 दिवसाच्या कालावधीत जरांगे पाटलांच्या खूप मोठ्या संख्येने सहभाग झालाय, सभा झाल्या। सरकारला दिलेल्या कालावधी संपण्याचा आतमध्ये 23 तारखेला बीड येथे इशारा सभा होणार आहे। या सभेसाठी बीड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सुनील ढवळे यांनी केले। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून लढा उभा केला असून राज्यातील मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलाय। यातूनच अंतरवली सराटी येथे 1.5 कोटी समाज बांधवांनी विराट सभा झाली आहे। त्यानंतर सरकारनं कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात केली। महाराष्ट्रात जवळपास 52 लाख कुणबी नोंदी सापडल्या। तरीही सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं हालचाली दिसत नसल्यामुळे मराठा समाजात नाराजी दिसतेय। मागील 1.5 महिन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रातील विविध भागात सभा झाल्या असून या सभेस मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय। आता 23 डिसेंबर रोजी बीड येथे सोलापूर हायवेवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या पाटील मैदानावर होणार आहे। या सभेस बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।